बातमी असेल. राजकीय वरद असताना असल्यामुळे एखादा IAS अधिकारी जर मस्ती करत असेल तर त्याची जिरवली पाहिजे. हो, सदिच्छा भेट सगळ्यांची ते घेतील. मला वाटतं आज दिवसभर वेगवेगळ्या सगळ्यांना भेटतील ते. विशाळगडाचा एक मुद्दा खूप गाजतोय पश्चिम महाराष्ट्रामध्ये. विशाळगडावरचा अतिक्रमण काढा म्हणून काल बराच गोंधळ झाला. पक्ष म्हणून शिवसेनेची विशाळगडाच्या अतिक्रमणाबद्दल भूमिका काय बघितलंय का? विशाळगडला मी जाऊन आलेलो आहे 2दा. आणि विशाळगडावर जे अतिक्रमण आहे त्याच्याविषयी सर्वोच्च हायकोर्टाने सुस्पष्टपणे सरकारला निर्देश दिलेले आहेत. निर्देश दिले असताना मागच्या वर्षी काहीतरी सरकारने तुटपुंज नुसतं अतिक्रमण काढतो असं नाटक केलं आणि त्याचा फार मोठा गवगव केला होता. प्रत्यक्ष अतिक्रमण विशाळगडावरचं जसंच्या तसंच आहे. असं असताना संभाजीराजांनी याच्याविषयी भूमिका घेतलेली आहे. वाटतं ऐतिहासिक जे किल्ले असतील, वास्तू असतील त्याची जपणूक झाली पाहिजे. जसं मी वेरूळविषयी बोलतोय तसंच विशाळगडाविषयी बोलतोय. विशाळगड एक इतिहास आहे. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये विशाळगडाची भूमिका वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे. पावनखिंड आणि विशाळगड. आणि या विशाळगडावरचे अतिक्रमण जे असेल ते सरकारने काढली पाहिजे ही भूमिका आमची सुद्धा आहे. पण संभाजीराजांनी भूमिका घेतली त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाला. आता तेच आहे ना, जे योग्य भूमिका घेतात त्याच्यावर गुन्हे दाखल होतात. प्रत्यक्षात संभाजीराजावर गुन्हा या राज्यामध्ये दाखल होतो. संभाजीराजांची भूमिका काय की विशाळगडवरचं अतिक्रमण काढा. हायकोर्टाने आदेश दिलेला, सरकारने सुद्धा त्याच्याविषयी कारवाई सुरू केलेली. हीच मागणी पूर्ण करा अशा प्रकारची संभाजीराजांची मागणी असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं, मला वाटतं राज्य सरकार मग विशाळगडावरच्या अतिक्रमणाला संरक्षण देतं का, हाच माझा प्रश्न आहे. त्यानंतर MSRDCने मेघा इंजिनिअरिंग कंपनीला एक नोटीस पाठवली आणि 7 दिवसात उत्तर द्यायला सांगितलं. कशाला? मेगा इंजिनिअरिंग कंपनीने बरेच पैसे दिलेत सगळ्याच पक्षाला इलेक्ट्रॉनिक बॉन्डवर. तर त्यात काय होईल असं वाटतं का तुम्हाला 7 दिवसामध्ये नोटीस देऊन? हे पण मेगा इंजिनिअरिंग ही कंपनी सरकारने पाळून ठेवलेली कंपनी आहे. तुम्ही म्हणता सगळ्या पक्षाला, भारतीय जनता पार्टीला मेगा इंजिनिअरिंगचे सगळ्यात जास्त बॉन्ड या महाराष्ट्रात असो देशात असो मेगा इंजिनिअरिंग कंपनीने दिलेले आहे. आणि आजही अनेक काही कॉन्ट्रॅक्ट या मेगा इंजिनिअरिंग कंपनीला दिले गेलेले. आज असे रस्ते, आता परवा सभागृहात आम्ही असताना मुंबईच्या विकासामध्ये सिमेंटचे रस्ते का बांधायचे तर ते 40-40 वर्ष टिकतात म्हणून बांधायचे असं ठरलं. हे रस्ते जर वर्षभर टिकत नसतील तर अशा लोकांना नुसती नोटीस देऊन चालणार नाही. हे तर लोकांचा जीव घ्यायला टपलेले लोक आहेत आणि याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे असं आमचं मत आहे. 2 वर्षापूर्वी टांगा पलटी केला नसता तर आज कामं झाली नसती असं मंत्री सुब्रत देसाई उद्धव ठाकरेंना टीका केली. मग याचं सरकार असं तर मोकळं जॅकेट घालून फिरावं लागणार. मोकळं जॅकेट म्हणजे काय? पैसे नसते काही निधी वगैरे जॅकेट घालून. मला असं वाटतं आज शंभूराजेंच्या खात्यामध्ये काय चालू आहे तिकडे जरा बघितलं पाहिजे. त्यांच्या खात्यामध्ये कोणतरी हिरा आहे, त्याच्याकडे मनी आहे. तो काय काय करतो जर सांगितलं तर शंभूराजेचं कोट आहे ना, तो मोकळा नाही, अंगावर त्याला काहीच राहणार नाही. त्यामुळे बोलायला लावू नका एवढंच माझं म्हणणं आहे. बोलू ना. नाही, मी सांगितलं ना, शंभूराजेंच्या खात्यामध्ये जो चालू आहे हैदोस सध्याच्या घडीला, म्हटलं हैदोस बघितला तर मोठे मोठे चमत्कार आहे, मोठे मोठे लिकर लॉबी आहे. कशा पद्धतीनं ती हँडल केली जाते आणि या सरकारला कशा पद्धतीनं हलवते. आज काय धंदे चालतात या खात्यामध्ये. मला असं वाटतं ज्यावेळेस योग्य वेळ येईल ती वेळ जास्त दिवस लांब नाही आहे, निश्चित पुराव्यासहित येईल. एक एक माणसाचं सगळ्या गोष्टी आमच्याजवळ आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं जिथं ज्या ताटात तुम्ही जेवला त्याला छेद देण्याचं काम करताय. ठीक आहे, तुम्ही बंडखोरी केली, काय करायचं केलं, आता तुम्ही तुमच्या टांगा कसा चालेल तेही बघू येणाऱ्या काळामध्ये. लोकसभेत तर तुमच्या टांगा ऑलरेडी केलेला आहे पलटी, विधानसभेत राहिला तोही पलटी करू आम्ही. आणि ऋण काढून सहन करणं ही उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारची परंपरा नव्हती. आज यांच्या खिशात नाहीये, आणा यांना बाजीराव म्हणा अशा प्रकारची स्थिती या सरकारची झालेली आहे. नुसतं टक्केवारीचं हे सरकार आहे.
आणि त्याच्यामुळं मात्र उद्धवजी ठाकरे साहेबांवर टीका करण्याचा यांना नैतिक अधिकार कोणताही नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अगोदरच्या रात्री महाविकास आघाडीची बैठक झाली, त्यामध्ये काही घुसघुस समोर आली आणि ठाकरेंनी बॉबीला सोडण्याचा देखील इशारा दिला होता. त्यावर पवारांनी त्यांना कॉल केले, त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही ठाकरेंना, अशा बातम्या येतात. काय करतात? बातम्याच येत्या फक्त, असं झालंय का? असं काही झालेलं नाही. अशी बैठकच झाली नाही तर घुसघुस व्हायचं काय? काँग्रेसची जी मतं फुटली, त्याची फुटलेली मतं त्यांच्यावरती कारवाई होण्याचे संकेत दिले जातात. अशोक चव्हाण सोबत जे काही होते ते सुद्धा आता त्याची नाव बरोबर आहे. आता काँग्रेस फुटली आपण प्रचार करतो, परंतु हे लोक तसे मनाने ऑलरेडी काँग्रेसमध्ये नाहीच आहे. आता समजा जिशान सिद्दीकी यांच्या वडिलांनी अजितदादाचा पक्ष जॉईन केलेला आहे. त्याच्यानंतर तो अंतापूरकर ऑलरेडी बिलकुल काँग्रेस सोबत नाही आहे. असे अनेक 4-5 लोक आहेत. वाटतं कोणाचं नाव घेणं योग्य होणार नाही, परंतु नाव सगळ्यांनाच माहिती आहे, आम्हालाही माहिती आहे हे कोणते 5-7 लोक आहेत. आणि हे 5-7 लोक काँग्रेसला माहिती होतं काय फुटणार वगैरे सगळं माहिती होतं, म्हणून त्यांनी व्यवस्थित मतदान देताना कशा पद्धतीनं द्यायचं आणि यांना ट्रॅपमध्ये बरोबर अडकवलेलं आहे काँग्रेसने. काँग्रेसनी नाना पटोले साहेब असतील, बाळासाहेब थोरात असतील, पृथ्वीराज बाबा असतील, सत्यजित पाटील असेल, या 4-5 जणांनी मिळून बरोबर ट्रॅप लावून त्या ट्रॅपमध्ये या लोकांना आणलेले आणि त्यामुळे ते क्लिअर झालेले आहे. 13 तारखेला मराठा आरक्षणाबाबत सरकारने शब्द दिला होता. 14-15-2 दिवस झाले सरकारने कुठलाही संपर्क केला नाही. काय वाटतं सरकार मागण्या मान्य झाल्या? हे पण सरकार सगळ्याच समाजाला एक गाजर दाखवतं. मराठा समाज असेल की ओबीसी समाज असेल, आणि याच्यामुळे सगळ्या समाजामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. आज सरकार वेगवेगळ्या पद्धतीनं भूमिका मांडतं. देणार आहे का नाही देणार स्पष्ट बोलतच नाही. मराठ्यांना आरक्षण देताना आम्ही सगळे लोक सोबत होतो. नंतर तुम्ही सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढला, तुम्ही एकट्याने गुलाल घेतला अंगावर. मग त्या गुलालाचं काय झालं हा प्रश्न मराठा समाज विशेषतः मराठवाड्यातला विचारतोय. ओबीसी समाज सुद्धा विचारतोय की मराठ्यांना देणार तर आमचं काय होणार. सरकार त्यांचंही म्हणजे त्यांनाही गोंजारतंय. इकडे राज्याचे उपमुख्यमंत्री ओबीसी समाजाशी बोलतात, मुख्यमंत्री मराठा समाजाशी बोलतात. आणि त्याच्याविषयी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुस्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे. संभाजीनगराच्या मेळाव्यामध्ये या सगळ्या गोष्टी होत असताना सगळ्यांना एकत्र होऊन या विधानसभेमध्ये प्रस्ताव मान्य करून केंद्र सरकारकडे लोकसभेत अशा प्रस्ताव मान्य केला पाहिजे, आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे, ही भूमिका घेतली पाहिजे, अशी भूमिका मांडली. दुसरं होत असताना मनोज जरांगे पाटील जे उपोषण करतात यांना सरकार सातत्यानं खोटं आश्वासन देतं. नुसते तारीख पे तारीख असं म्हणता येईल अशा पद्धतीनं आश्वासन देतं. प्रत्यक्षात सरकार याच्यावर कोणती कारवाई करत नाही आहे. आणि त्याच्यामुळं ज्या पद्धतीनं मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या सभा झाल्या, रॅल्या झाल्या, त्याच्यामध्ये जनतेच्या मनात एक रोष निर्माण झाला. त्याच्यावरच एक मुंबईत पोस्टर लावून आहे, तेव्हा उद्धव ठाकरे वडेट्टीवार आणि शरद पवारांचा फोटो आहे. त्याचं म्हणत आहे की सरकारने जी बैठक बोलावली होती त्या बैठकीला का गेली त्याचं उत्तर द्यावं. मला असं वाटतं उत्तर द्या. सरकार गुपचूप बंद दाराआड कोणाशी चर्चा करतं. ती चर्चा काय झाली ही भूमिका सरकारने आम्हाला विरोधी पक्षांना कळवली पाहिजे. आणि अधिवेशन चालू असताना अधिवेशनामध्ये आपण याच्यावर चर्चा करू शकतो. अधिवेशन चालू असताना सभागृहाच्या बाहेर कोणते निर्णय होणं अवघड असतं. याचा अर्थ आरक्षण मग मराठा असेल ओबीसी असेल यांना खऱ्या अर्थानं गुमराह करण्याचा प्रयत्न सरकार या माध्यमातून करत आहे. आणि सातत्यानं भूमिका मांडायची, ज्यावेळेस अडचणीत असेल त्यावेळेस विरोधी पक्षाला बोलवायचं, अशा प्रकारची भूमिका सरकारची राहिलेली आहे. आमचं उलट सरकारला म्हणणं आहे की तुमची भूमिका काय एकदा आम्हाला कळवू द्या, मग आम्ही त्याच्यावर आमचं मत मांडतो. तुमच्या भूमिकेला आम्ही पाठिंबा सुद्धा द्यायची भूमिका घेऊ, याच्यामध्ये जर तुम्ही सर्वमान्य तोडगा काढला तर. आणि ही भूमिका मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी संभाजीनगरच्या मेळाव्यात सुद्धा मांडलेली आहे. आणि वाटतं त्या भूमिकेवर आम्ही सगळे ठाम आहोत. मांडलेली आम्ही नाही केला. सत्ताधारी पक्षांनी स्वतःचं मुखवटा झाकण्यासाठी अधिवेशनामध्ये गोंधळ केला. माझं आजही सत्ताधारी पक्षाला सरकारला आव्हान आहे
की याच्याविषयी तुम्ही भूमिका स्पष्ट करा, एकदा क्लिअर करा, मग आम्हाला चर्चेला बोलवा. तुमची भूमिकाच काही क्लिअर करत नाही तुम्ही, आम्ही चर्चेला काय यायचं? हे पहा, सगळे राजकीय पक्ष कोणत्याही समाज घटकाचं नुकसान करण्याची भूमिका नाही. सत्ताधारी पक्षाचीच भूमिका अशी आहे, सुस्पष्टपणे भूमिका घेतली जात नाही. ओबीसी असेल, मराठा असेल, या दोन्ही समाज घटकांना एक फसवणूक राज्य सरकार करते. तर कर्जदारांच्या मतदारसंघात तुमचं जे टॅगलाईन परवा मिळालं त्या मतदारसंघात नक्की तुमचं बांधलं गेलंय का संघटन? तुमच्या पुढच्या तुमचे उमेदवार कोण असं काही ठरलंय? उमेदवार काय आत्ताच थोडे ठरवतात. तुमच्या लेखी उमेदवार आत्ताच पण आमच्याकडे इच्छुक 2-2, 3-3, 4-4 आहे सगळ्या मतदारसंघात. त्यामुळे उमेदवारी काय आत्ताच फार आधी थोडी ठरते. निवडणुका जाहीर झाल्यावर उमेदवारी ठरत असते. पण 75 दिवस राहिले आचारसंहितेला. हां, बाकीच्या पक्षात झाले का उमेदवार? उमेदवारी म्हणून आहे दादा भेट माझी अजून तरी नाही झाली. चहाचं आमंत्रण वगैरे काय झालं पुन्हा काय झालं ते एका दिवशी चालू होतं प्रसार वगैरे पुढं काय आम्हाला कळलं चहाचं आमंत्रण वगैरे मला नाही.